मोर्चामध्ये तुम्ही सहभागी होता, लोकांचा काय आक्रोश आहे? लोक आज तुम्हाला देखील या मोर्चामध्ये सहभाग व्हायला यावं लागतं, म्हणजे नेमका एकंदरीत लोकांचा काय आक्रोश आहे, लोकांचा संताप कसा आहे? मोर्चात नाही आल्यावर का जोडे खायचे का? लोक जोड्याने मारतील ना. मत हाणलेत ना आता मला 1,40,000 दिले, दादाला लाखाच्या वर मत पडले, संदीपला पडले, तिकडं राजेंना पडले, यांना पण पडले, ताईंना. आता ठीक आहे, ते परदेशात गेलेले आहेत, मला त्यांचे सासरे भाऊ येतील, काकाजी आले म्हणजे समजा ते आमदार आले, सगळे आमदार येतील. इथं जे आहेत जिल्ह्यामध्ये आता 6 आमदार आणि 7 आमदार आहेत आता सध्या गेले. 7 पैकी 5 आमदार मला वाटतं हजर आहेत, 2 आमदार हजर नाही. तपास यंत्रणांवरती दबाव आहे असं वाटतं का, की जे वाल्मिक कराड यांच्या संदर्भात वारंवार बोललं जाते, अटक केली जात नाही, त्यांना शोधलं अजिबात नाही, कोणाचाही दबाव काही असू शकत नाही. आणि सुरेश भाऊ, तुम्हाला मी सांगतो, आता या दुनियामध्ये पूर्वीची जुनी म्हण होती, कोणाच्या बापासाठी कोणी मिशा काढत नाही, आता कोणाच्या बापासाठी कोणी दाढी करत नाही. त्याच्यामुळे याच्यात कोणाचा दबाव प्रभाव तसले काही येऊ शकत नाही. फक्त एक आहे की कोणीतरी एक बीड जिल्ह्यातला प्रतिनिधी मंत्रिमंडळात आहे, अजूनही पोलिसला खाली मला असं वाटतंय की हे मंत्री सांगत आहे का काय, या मंत्र्याच्या विरोधात जायचं का नको, उद्या गप्पन पुन्हा तेच गार्डियन म्हणून येतात का, असे काहीतरी भीती की त्या लोकांना वाटते का काय, तेवढाच दबाव असला तर असू शकतो. वाल्मिकी कराडासोबत आपले संबंध असल्याचा आरोप धनंजय मुंडेंनी केला होता, त्याच्याबद्दल स्पष्टीकरण आपण आज देणार असं म्हणत होता. आज ती वेळ आली, काय स्पष्टीकरण देऊ ना, ते स्पष्टीकरण भाषणात देऊ ना. अंजली दमाने म्हणजे ड्रामा आहे, सर्व राजकीय ड्रामा. आम्ही मोर्चा ठरवलाय का? हा मोर्चा कोणी ठरवलाय? मोर्चा कोणी ठरवला? सामान्य लोकांनी ठरवलं. त्याच्यात कोणत्या पक्षाच्या माणसं नाहीत, काय नाही. ड्रामा बिमा अंजली ताईंना काय कळायचं आमच्या भेटलं? आमचं लेकरू गेलं आणि ते ड्रामा आहे का? अरे आमच्या घरातलं लेकरू गेलं ना, तडकून मारलं ना, याला ड्रामा म्हणायचं. वारे पट्टे. दुसरा आरोप तुमच्यावर केलेला आहे, तुमच्यावर 3 आरोपी जे आहेत ते फरार आहेत, त्यांचा मृत्यू झालेला आहे अशा पद्धतीचा फोन आल्याचं देखील अंजली दमाने म्हणाल्या. त्यांचा फोन आपण एसपींना सांगितलं देखील असं बोलले आहेत. आणि याच्याकडे तुम्ही कसं पाहता? ते काही बोलतील, आम्ही असं वेग स्टेटमेंट करणार. पण त्यांचे फोन कोण करेल बाबा, काय संबंध आहे? त्यांचा फोन बिन नाही, ते 3 बी सापडतील आणि 4था बी सापडल. आका आपण प्राजक्ता माळी यांचं नाव घेतलं होतं, त्या तुमच्या विरोधात महिला आयोगामध्ये कृपया माझी विनंती आहे, मी जे बोललेलो आहे तो बाईट तुमच्या समोर आहे. आणि माझं मत असं आहे की हे इतर प्रश्न विचारून तुम्ही मुख्य संतोष देशमुखच्या खुनावरचं जे लक्ष आहे ते विचलित करण्याचा प्रयत्न करू नका. आणि हा कोणाचा प्रयत्न आहे, कोण कोणाला काय सांगते आम्हाला कळतं. किमान बीडवाल्यांनी तरी असे प्रश्न विचारू नये असं माझं मत.